Zee 24 तास एक पाऊल पुढे. अगोदर पैसे काढलेलेच आहेत, हा त्यांचा खर्च वाढतो म्हणून तिथेच ब्लास्टिंग करायचं, तिकडचाच दगड वापरायचा. आमच्या रायगडाला इजा पोचली तर पोचली. कुठे गेली ती माणसं जी रायगडावरती महाराजांची मेघडंबरी बसवायला विरोध करत होते किंवा देणार नाही, दिल्लीवरनं परवानगी लागतात. ऐतिहासिक जागा असल्यामुळे म्हणे त्याला दिल्लीवरनं परवानगी लागते. महाराजांचा पुतळा बसवायला त्याला दिल्लीवरनं परवानगी लागते. सगळ्या गोष्टी तिकडे काही वीट बसवायला दिल्लीवरनं परवानगी लागते. सगळ्या गोष्टीला दिल्लीवरनं परवानगी लागते. आणि ह्यांच्या राज्यामध्ये इथे खाली ब्लास्टिंग चालू आहे, रायगडाला त्याच्यापासून धोका आहे, त्याच्याबद्दल काही यांना वाटत नाही. हे सगळे फोटो आहेत, इथे पत्रकार बांधव बसले असतील, आपण पाहिजे तेव्हा हवे तेव्हा घेऊन जाईल बघायला, कारण शंका त्यांनाच जास्ती असतात. मी तुम्हाला माहिती आहे, मी पुराव्यानिशी बोलतो नाही. मी माझा इथे बुफे मांडलेला असतो भाषण करताना. अहो, या गोष्टींकडे आपण कसं बघणार आहोत मला जरा सांगा. ही कोकण रेल्वे सुरू झाली, कोकण रेल्वे सुरू झाली, कोकण रेल्वेमध्ये कोकणाचा आपल्याला उत्कर्ष होणार. काय उत्कर्ष होणार? या सगळ्या रेल्वेमधनं आज कोकणामध्ये सगळे परप्रांतीय घुसलेत. आम्हाला पत्ताच नाही, आम्ही आमच्या कामातच मशगूल. कारण ही लाईन अख्ख्या देशभर पसरली आहे, माहितीये का? यावा कोकण आपलाच असा. सगळे येत आहेत. कोण सापडले हे घ्या. खेड येथील न्यायालयाने बांगलादेशातील स्थानिक असलेल्या आरोपींना परकीय नागरिक कायदा 1946 चे कलम 14 खाली शिक्षा सुनावली. त्याचा तपशील: आरोपी नाव: 1. जलाल हुसेन सिकंदर, नागरिकत्व बांगलादेश. कोबीर अनवर भुया, नागरिकत्व बांगलादेश. हिदायतुल्ला सलामत उल्ला चौधरी, बांगलादेश. हा आपला चौधरी नाही. अब्दुल कलाम अमीन अन्सारी, बांगलादेश. हे ते नव्हे. सत्तार मिरज अन्सारी, बांगलादेश. रोहिम मोहम्मद हरीस, बांगलादेश. सुमन अब्दुल खालिफ, बांगलादेश. मोहम्मद अनवर मोहम्मद अमीर हुसैन, बांगलादेश. मोहम्मद सोहेल मोहम्मद अकलाम, बांगलादेश. अब्दुल हुसैन सिद्दीकी, बांगलादेश. मोहम्मद इब्राहिम मोहम्मद रजाक, बांगलादेश. परकीय नागरिक आदेश 1988 नियम 3/1 व परकीय नागरिक कायदा 1946 चे कलम 14 अंतर्गत लोटे MIDC परिसरात बांगलादेशीय नागरिक असून ते बांगलादेशातून भारतात येण्यासाठी कोणत्याही प्रकारचा पासपोर्ट अगर विजा न घेता बेकायदेशीररित्या भारत देशात प्रवेश करतात. परकीय नागरिक कायदा 1946 चे कलम 14 अंतर्गत पासपोर्ट अगर विजा न घेता बेकायदेशीररित्या बांगलादेशातून भारतात सक्त शिक्षा ठोठावण्यात येत आहे. आरोपींनी स्वतः न्यायालयासमोर हजर राहून गुन्हा कबूल असल्याचे लिहून दिले आहे. तसेच न्यायालयाने शिक्षेबाबत हिंदी भाषेतून कल्पना दिलेली होती. तसेच आरोपींना शिक्षेबाबत विचार करण्यास अवधी दिला होता. तरी देखील पूर्ण विचारांती आरोपींनी गुन्हा कबूल केल्याने त्यांना परकीय नागरिक कायदा 1946 चे कलम 14 अंतर्गत पासपोर्ट अगर विजा न घेता बेकायदेशीररित्या बांगलादेशातून भारत देशात प्रवेश केल्याबद्दल 2 वर्षे सक्तची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. शिक्षा कसली ठोठावताय? डोंगरावर लात मारून हाकलून द्या पहिल्यांदा या देशातनं बाहेर. यांना कशाला पोसायचंय? एक तर चोरून आलेले, आज मुंबई पोखरून टाकलीये, पुणा पोखरून टाकलंय, नाशिक पोखरून टाकलंय, ठाणा पोखरून टाकलंय. आपल्याला कल्पनाही नसेल, परंतु आज कोकण देखील पोखरून टाकलाय. कालांतराने तुम्हालाच दिसेल. आपल्या आपल्या ठिकाणी एकेका दुकानांवरती हे ज्या वेळेला हे बंगाली भाषेत बोलायला लागतील ना, हे बांगलादेशी आहे, त्यांची भाषा बंगाली आहे. पुण्यामधली कुठची चेन आहे ती? अमीन कसली आहे ती? अमीन चिकन सेंटर.
याची वेगवेगळी बऱ्याच ठिकाणी दुकानं आहेत त्याची. त्या सगळ्या ठिकाणी ज्यावेळेला लोक गेले त्यावेळेला झी 24 तास एक पाऊल पुढे.